नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुगंधी सृष्टी या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। सुगंधी सृष्टी या पाठाच्या शीर्षकामध्येच आपल्याला जाणवत आहे की या पाठामध्ये लेखकाने आपल्याला कशाचा संदर्भ दिलेला असेल किंवा लेखकाला काय आपल्याला ह्या पाठामध्ये सांगणे अपेक्षित आहे। सृष्टी म्हणजे विश्व, सुगंधी म्हणजे सुगंधित करणे। तर या सृष्टीला कोण सुगंधित करतात तर फुलं। मग या फुलं सुगंधी आपला सुगंध पूर्ण सृष्टीला देऊन पूर्ण सृष्टीला आनंदित करत असतात। या पाठामध्ये सुरुवातीच्या भागात आपण अभ्यासला की लेखकाने मोगऱ्याचं झाड लावलं होतं आणि त्या झाडाला जेव्हा पहिल्यांदा कळी आली आणि त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये झालं तेव्हा लेखकाने त्याचे वर्णन करताना सांगितलेलं आहे की ह्या फुलाचं वर्णन करताना मला शब्द भेटत नाही आहेत, म्हणजेच मी त्या आनंदाचं किंवा त्या फुलाचं मी वर्णन करू शकत नाही आणि त्यांना अत्यंत आनंद झालेला आहे। पुढे आता लेखक आपल्याला कोणत्या फुलाचा संदर्भ देणार आहेत हे आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदातूनच जाणून घेऊया। लेखक पुढे सांगत आहेत की मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचे ही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर। आता बघ, आपण तऱ्हेतऱ्हेचे झाड लावत असतो, पण ते झाड लावत असताना काही गोष्टी फार कठीण असतात, झाड लावणं सोपं नसतं। ह्या आधील पाठाच्या परिच्छेदामध्ये लेखकाने मोगऱ्याचं झाडाचं वर्णन केलेलं आहे की त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, मोगऱ्याचं झाड लावण्यासाठी कलम करणे म्हणजे की एखाद्या झाडाची फांदी दुसऱ्या झाडाच्या फांदीला घट्ट बांधून ठेवणे आणि नंतर ते लावणे। मग ज्याप्रमाणे मोगऱ्याचं झाड लावणं अत्यंत सोपं होता किंवा आहे, त्याप्रमाणेच निशिगंधाचे झाड लावायला सुद्धा अत्यंत सोपं आहे आणि शिवाय निशिगंधाचं झाड दिसायला पण सुंदर असते, शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर। रोप पूर्ण वाढून त्यांच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार। आता बघा, इथे काय सांगितलेलं की रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ असे फुले फुलायला सुरुवात होते। निशिगंधाच्या झाडाचं वर्णन इथे लेखक करत आहेत। हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते। आता बघा, निशिगंधाचं दुसरं नाव काय आहे, गुलछडी। तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की निशिगंधाचे दुसरे नाव काय आहे, तर निशिगंधाला आपण गुलछडी या नावाने सुद्धा ओळखतो। आता इथे लेखक सांगत आहेत की हिरव्यागार छडीवर म्हणजेच काठीप्रमाणे हारीने म्हणजे ओळीने किंवा रांगेत तुम्ही पाहिलं असेल की काही फुलं झाडाच्या फांदीवरती येताना एका फांदीवर एकच फूल उमलतं, पण निशिगंधाचे फूल कसे असतात, एका झाडाच्या फांदीवर किंवा काठीवर ओळीप्रमाणे किंवा रांगेमध्येच एका मागोमाग मागे पुढे होऊन फुललेले असतात। म्हणून लेखक इथे म्हणतात की हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिलं की आपण म्हणजे त्याला काय म्हणतो, गुलछडी। तर हे गुलछडी नाव का निशिगंधाला दिले आहे किंवा दुसरे नाव का देण्यात आलेलं आहे त्याचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे। पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजाळू नाहीत। आपला रंग, आपला गंध, आपला डोल ते लपवत नाहीत। आता बघा, इथे काय सांगितलेलं आहे की निशिगंध असू दे किंवा मोगरा असू दे, आता इथे लेखकाने ते फुलांची उपमा किंवा तुलना एखाद्या सौंदर्यवती स्त्रीप्रमाणे केलेला आहे। जसं की एखादी सौंदर्यवती स्त्री कशी असते, थोडी लाजरी बुजरी असते की नाही, मग ही फुलं पण अत्यंत सुंदर आहे। त्यांच्या सौंदर्याने, त्यांच्या गंधाने, त्यांच्या रंगाने ते सगळ्यांना आकर्षित करतात। ज्याप्रमाणे एखादी सौंदर्यवती कोणाचं तरी मन आकर्षित करून घेते, मनाला ती भुरळ पाडते, मनाला ती मोहित करते, त्याचप्रमाणे ही फुलं सुद्धा पाहणाऱ्याच्या मनाला आकर्षित करत असतात।
म्हणून इथे लेखक काय म्हणतात की निशिगंध तर आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. म्हणजेच काय की बहुतेक फुलं जी असतात की ते थोडे लाजाळू स्वभावाचे असतात. तर इथे मोगरा आणि निशिगंध हे सहसा इतर फुलांप्रमाणे लाजाळू नसतात आणि त्यामुळे त्यांचा रंग, त्यांचा गंध ते पूर्ण सृष्टीला जसं काही अर्पण करत असतात. आणि म्हणून इथे त्यांचं बघा, ते कितीही प्रयत्न केले ह्या फुलांनी की त्यांचा रंग लपवायचा सृष्टीपासून, समाजापासून, लोकांपासून, किंवा त्यांचा गंध लोकांपासून लपवायचा, तर असं होतं का? नाही. हे फुलांचं सुगंध हवेमध्ये एवढा तरवळत जातो, एवढा दरवळत जातो की पूर्ण लोकांना, पूर्ण त्याच्या आसपासच्या लोकांना कळतं की आता निशिगंधाचं किंवा मोगऱ्याचं फूल फुललेलं आहे. म्हणजेच ते पूर्ण सौंदर्यवान किंवा रूपारंगाने, गंधाने ते आकर्षित झालेलं आहे. मग जसं एखादी स्त्री चवड्यावरती उभी राहून आपलं सौंदर्य सगळ्यांना दाखवत असतं, तसंच ही फुलं सुद्धा, निशिगंधाच्या फुलाला लेखकाने म्हटलेलं आहे की निशिगंध तर आपले सारे वैभव चवड्यावर उभं राहून जगाला दाखवत असते. म्हणजे जिथे ज्या स्थळी तिला लावलेलं असतं ना, त्या स्थळावरती, त्या ठिकाणावरती, आजूबाजूच्या परिसरामध्ये ती गंधाने सगळ्यांना आकर्षित करून टाकते आणि तिच्या रंगाने, रूपाने सगळ्यांचं मन मोहून टाकते. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले, तसाच गुलाब. आता बघा, आतापर्यंत लेखकाने मोगऱ्याचं आणि निशिगंधाचं वर्णन केलं. आता आपल्याला पुढील परिच्छेदामध्ये लेखक गुलाब या फुलाचं वर्णन करत आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे की गुलाबाचा रुबाब म्हणजे त्याला आपण फुलांचा राजा असं म्हणतो, कारण की तो अत्यंत सुंदर, इतर फुलांच्या मानाने त्याचा रंग, रूप, आकार हा अत्यंत सुंदर असतो. म्हणून गुलाबाच्या फुलाला आपण फुलांचा राजा असे म्हणतो. पण या स्वारीचा रुबाब काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. म्हणजे बघा, आपण इतर फुलं झाड जी लावतो, जशी इथे लेखकाने सांगितलेलं आहे मोगरा किंवा निशिगंध, ते लावताना आपल्याला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. पण गुलाबाचे फूल लावायचं असेल तर खूप कष्ट करावे लागतात, त्यांची खूप निगा घ्यावी लागतात. मात्र ती कशी काय निगा घ्यावी लागते वगैरे ह्या सगळ्याचं वर्णन लेखक आपल्याला परिच्छेदातून करून देत आहेत. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसवणार नाही, नि अधिक झाले तरीही सोसवणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे सोपस्कार करणार तेव्हा हे राजेश्री फुलणार. राजेश्री म्हणजे राजा, आपण ज्याला असं म्हणतो की फुलांचा एकदम राजा आहे की नाही, म्हणून त्याला आपण राजेश्री असे म्हणतो. मग बघा, आता गुलाबाचं फूल लावणं आणि त्याचे निगा करणे अत्यंत कष्टदायक असतं. त्याच्यासाठी श्रम पण जास्त लागतात, वेळ पण जास्त द्यावा लागतो, मेहनत पण तितकीच आहे. तर आता बघा, आपल्याला गुलाब जर लावायचं असेल तर कुठे पण कुंडीमध्ये वगैरे लावून, कोणत्याही मातीमध्ये लावून त्याला चालणार नाही. एक विशिष्ट प्रकारची मातीच त्याला लागते आणि जागासुद्धा कमी असून चालत नाही. भरपूर अशी ऐसपैस जागा त्या गुलाबाच्या फुलाला वाढीसाठी लागते. त्याप्रमाणे त्याला पाणी कमी पण नाही आणि जास्त पण नाही झाली पाहिजे. कमी पाणी असेल तरी ते सुकतं आणि जास्त पाणी झालं तरी पण ते वाढण्यासाठी अयोग्य होतं. त्याला वेळच्या वेळी खतसुद्धा द्यावं लागतं आणि जर कीड वगैरे लागली तर ते कीडसुद्धा पटकन काढून टाकावी लागते. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. आणि त्याची जी मुळं असतात ना, ती पण नेहमी, आता बघा मातीचा प्रकार वेगवेगळा असतो की नाही, काय काय माती खूप चिकट असते, तर ते मुळं काय करतात, ते घट्ट पकडून ठेवतात. तर गुलाबाच्या झाडाची मुळं कशी नेहमी मोकळी करावी लागतात आणि मग वेगवेगळ्या हंगामामध्ये त्याची छाटणीसुद्धा करावी लागते. आपण गुलाबाचं फूल पण आपण कलम लावून सुद्धा लावू शकतो, पण त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. गुलाब एकाच प्रकारचा आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबांचे वेगवेगळे लावणीचे प्रकार असतात. त्याचा हंगाम पाहावा लागतो, त्यानुसार त्याची छाटणी करावी लागते, त्याला वेळच्या वेळी पाणी घालावं लागतं. जास्त पाणी देऊन पण चालत नाही, कमी पाणी घालून पण चालत नाही. मातीचा प्रकार पण एक विशिष्ट प्रकारच्या मातीमध्येच ते रोप जगतं. किंवा मग कीड वगैरे लागली तर पटकन कीड वगैरे त्याची मारून टाकावी लागते. एवढे सगळे सोपस्कार करणार तेव्हा हे राजेश्री फुलणार.
एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो, नव्हे त्याचे सारे श्रम भरून येतात. आता बघा इथे लेखक सांगत आहेत की जरी गुलाबाचे फूल लावण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी खूप कष्ट असतात, मेहनत असते, वेळ द्यावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला झाडांविषयी प्रेम असेल असाच व्यक्ती ह्या झाडांची निगा राखू शकतो. मग ह्या सगळं जेव्हा एवढं कठीण मेहनतीने आपण गुलाबाचं झाड लावतो, पण जेव्हा ह्या गुलाबाच्या झाडाला कळी येते आणि त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये येतं, तर ते जेव्हा टवटवीत गुलाब असं फुलतं, तेव्हा त्या प्रसन्नपणे फुललेल्या त्या गुलाबाला पाहून ज्या व्यक्तीने एवढ्या मेहनतीने कष्टाने जे फुलझाड लावलेलं आहे गुलाबाचं, पण तो व्यक्ती जेव्हा त्या गुलाबाच्या फुलाला फुललेलं पाहतो ना, त्यावेळेस त्याचे सगळे श्रम भरून आल्यासारखे त्याला वाटतात. त्याने जे काही श्रम केलेले आहेत, जे काही कष्ट आणि मेहनत त्या गुलाबाच्या फुलाला लावण्यासाठी घेतलेलं आहे ना, तर त्या मेहनतीचं त्यांना चीज झाल्यासारखं वाटतं. कारण की जेव्हा आता जो वृक्षप्रेमी व्यक्ती असेल ना, त्यालाच माहिती की झाडं लावण्या पाठीमागचा जो आनंद असतो, जसं जसं झाड वाढतं, मग ते कोणत्याही प्रकारचं झाड असू दे, फळझाड असू दे किंवा फुलझाड असू दे, तर मग त्या झाडांना जेव्हा फुलं येतात, फळं येतात, तर त्या फळाकडे किंवा फुलाकडे पाहून ज्या व्यक्तीने ते झाड लावलेलं असतं ना, तर तो सगळं त्याची पाठीमागची मेहनत विसरून जातो आणि त्याने केलेले श्रम वाया नाही गेलेत असं त्याला जाणवतं. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी, किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात, पण त्या फुलांचे अधिकतर एकच प्रकार असतो. जसं मोगरा आहे, निशिगंध आहे, प्राजक्ता आहे, ते की त्यांचे एकाच प्रकारामध्ये ते मोडतात. पण गुलाबाचं फूल जर आपण पाहिलं तर त्या वेगवेगळ्या आकाराची गुलाबाची फुलं असतात. तुम्ही पाहिले असेल की नाही, गुलाबाची फुलं जर पाहिले तर छोट्या आकाराचे, मोठ्या आकाराचे, त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे, किंवा त्यांची जर पाकळ्या पाहिल्या तर त्यांच्या पाकळ्या पाहिल्यावरच कळतं की वेगवेगळ्या प्रकारची गुलाब आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांच्या आकारामध्ये सुद्धा विविधता आहे. त्याचप्रमाणे रंग जर पाहिले तर गुलाबाच्या फुलांचे अनेक रंग असतात. गुलाबी, लाल, पिवळा, पांढरा, याच्या व्यतिरिक्त पण बरेच आजकाल आपण नवीन नवीन झाडांचे प्रकार पाहतो. त्याच्यामध्ये गुलाबांचे अनेक रंग आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा सुगंध प्रत्येक आकाराप्रमाणे, प्रत्येक रंगाप्रमाणे त्या गुलाबांचा सुगंध सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. मग त्यांना सीमा नाही. त्यांचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. आता बघा लेखक सांगत आहेत की आतापर्यंत आपण सर्वसामान्य जर जे नॉर्मल किंवा कॉमन गुलाबांचे रंग असतील ते सगळ्यांनी पाहिलेले आहेत, पण लेखक सांगतात की काळ्या रंगाचा गुलाब मी सर्वप्रथम पाहिला. आता मला पण इथे वाचून जरा आश्चर्यच वाटलं, कारण की मी स्वतः प्रत्यक्ष अजून काळ्या रंगाचा गुलाब पाहिलेला नाही. पण जो गडद लाल रंगाचं गुलाब जे असतं ना, अत्यंत गडद भडक असं लाल रंगाचे गुलाब जर आपण लांबून पाहिलं तर तो थोडा आपल्याला काळसर जाणवतो. काळसर मखमली सारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजबच चीज होती. आता बघा इथे लेखक आपल्याला सांगत आहेत की या फुलांच्या दुनियेमध्ये आपण जेव्हा जातो, या फुलांच्या सफर करायला आपण जातो ना, तर तेव्हा आपल्याला ह्या विशिष्ट प्रकारचं जे फुलांचं राजा म्हणजेच कोण, गुलाबाचं हे अजब रूप पाहून आपल्याला त्याच्या प्रेमात पडावंसं नक्कीच वाटतं. काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजेच काय, अजब दुनिया आहे, अजब चीजच आहे असं लेखक इथे वर्णन करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण लेखकाद्वारे निशिगंधाचे फूल आणि गुलाबाचे फूल यांचं वर्णन पाहिले. पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखकाने अजून आपल्याला अनेक फुलांची माहिती दिलेली आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.